प्रॅक्टिस सेट 3.5ला स्टार्ट करत आहोत. त्यापूर्वी अगोदरचे बेसिक कन्सेप्ट एकदा पटकन एकदा बघून घेऊया. याच्या अगोदर आपण म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये रिमेंबर दिस म्हणून किंवा आपण त्याला तुम्ही असे म्हणू शकता की अगोदरचे बेसिक कन्सेप्ट होते. सुरुवातीला आपण द टँजंट अँड सेकंड मधला एक थेरम बघितला, बरोबर, की सपोज दॅट एक सर्कल आहे आणि या सर्कलमध्ये जर एक आपल्याला टँजंट दिलेली असेल, सपोज दॅट ही एक टँजंट आहे, बरोबर, ही टँजंट आहे आणि एक तिथे तुम्हाला सेकंड सपोज दॅट दिलेली, ही एक सेकंड आहे असं समजा. तर या यल तर ही काय सेकंड आहे आणि ही काय टँजंट आहे. तर या टँजंट आणि सेकंडमध्ये जो अँगल इथे तयार होऊन राहिला तो अँगल त्याच्या फ्रंटच्या आर्कच्या हाफ असतो. म्हणजे जसा अगोदर आपण इन्स्क्राइब्ड अँगलचा थेरम बघितला होता त्याच पद्धतीत हा सुद्धा थेरम आहे. तर हा आपण अगोदर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला होता. तर आपल्याला याचे ॲप्लिकेशन करायचे. सेकंड नंबरला आपण इथे बघितला होता की थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ द कॉर्ड. थेरम ऑफ द इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्डमध्ये आपण जर दोन कॉर्ड आतल्या आत म्हणजे इंटरनलमध्ये जर एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील, इसको बोलेंगे ए, बी और सी और ये डी और इसको बोलेंगे ई. ओके, तर इथे मला इथे काय भेटलेली, ए बी नावाची कॉर्ड आहे, त्यानंतर डी सी नावाची कॉर्ड आहे. जर त्या एकमेकांना इंटरसेक्ट करत असेल आतमध्ये तर थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन काय म्हणतो, तर आपल्याला हे त्याचं स्टेटमेंट भेटायला पाहिजे. म्हणजे काय की एक काय ए ई इंटू मध्ये दॅट इज द ई बी इज इक्वल टू सी ई आणि इंटू मध्ये आपल्याला भेटायला पाहिजे दॅट इज द ई डी. ओके, काय जर इकडचं दिसत नसेल तर सी ई इंटू मध्ये दॅट इज द ई डी. तर हे आपल्याला इथं स्टेटमेंट भेटायला पाहिजे. तर एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ द कॉर्ड थर्ड नंबरचा एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ द कॉर्डचा होता, बरोबर. तर एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ द कॉर्डमध्ये जर असा दोन कॉर्ड एकमेकांना इथे इसको बोलेंगे ए, त्यानंतर इसको बोलेंगे बी, इसको बोलेंगे डी और इसको बोलेंगे सी और इसको बोलेंगे ई. जर त्या एकमेकांना एक्सटर्नलमध्ये म्हणजे या पॉईंटला म्हणजे सर्कलच्या बाहेर जर इंटरसेक्ट होऊन राहिला ई पॉईंटमध्ये तर त्याच्यासाठी आपण थेरम अप्लाय केला होता दॅट इज द ए ई आणि इंटूमध्ये दॅट इज द ई बी इज इक्वल टू मध्ये सी ई आणि इंटूमध्ये दॅट इज द ई डी, बरोबर. तर हे असं सगळं आपण तिथे बघितलं होतं. त्यानंतर आपण लास्ट वन एक थेरम बघितला होता की फोर्थ नंबरचा थेरम आपण बघितला होता की द टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. द टँजंट सेकंड सेगमेंट थेरम म्हणजे काय की एक जर आपल्याला तिथे टँजंट दिली असेल, त्यानंतर एक सेकंड परत दिलेली असेल आणि एक सेगमेंट दिली असेल तर सपोज हा डायग्राम आपण अशा पद्धतीत तिथे ड्रॉ करणार. ही झाली आपली एक सेकंड आणि ही झाली एक आपली टँजंट. ओके, तर इथे तर आपल्याला ए बी नावाची एक सेगमेंट आहे, त्यानंतर ए सी नावाची एक तिथे सेकंड दिलेली आणि त्यानंतर आपल्याला ए त्याला काय म्हणतात क्यू, तर आपल्याला ए क्यू नावाची एक टँजंट तिथे दिलेली आहे. म्हणजे सेकंड आली, टँजंट आली आणि सेगमेंटसुद्धा आली. तर टँजंट सेकंड थेरम आहे हा. तर टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. ओके, तर याला अप्लाय करण्यासाठी आपल्याला इथे म्हणणं आहे की ए बी इंटू दॅट इज द त्या तिथं आपण काय म्हणणार ए सी इज इक्वल टू ए क्यूचा स्क्वेअर. तर इथे याची ट्रिकसुद्धा मी त्यावेळी सांगितली होती की सेगमेंट इंटू सेकंड इज इक्वल टू टँजंटचा स्क्वेअर, बरोबर. तर ही तिथे ट्रिक्स बरोबर ध्यानात ठेवायची. तर इतकं सगळं आपण बेसिक पद्धतीत पूर्ण बघितलं होतं प्रॅक्टिस सेट 3.5साठी. तर आता लगेच स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 3.5. पहिला क्वेश्चन पाहिला, पटकन एकदा वाचून घ्या. In the adjoint figure, the ray PQ touch the circle at point Q and the PQ is equal to 12 and the PR is equal to 8. Then find the PS and the RS. ओके, तर हा 2 मार्काचा क्वेश्चन आहे. 2 मार्कासाठी विचारण्यात येतो. तर आपल्याला याची डायग्राम अशा पद्धतीत त्यांनी तिथे काही दिलेली आहे दॅट इज द. ओके, तर ही झाली आपली डायग्राम. तर या डायग्राममध्ये आपल्याला एक टँजंट दिलेली, मी आत्ताच तर तुम्हाला सांगितलं समजून की टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. ओके, तर आत्ताच आपण इथं बघितलं सेगमेंट इंटू दॅट इज द सेकंड आणि टँजंटचा स्क्वेअर. तर काय म्हणते पटकन इथं गिवन दॅटमध्ये, तर गिवन दॅटमध्ये आपल्याला तो म्हणून राहिला की गिवन दॅटमध्ये दिलेलं आहे आपल्याला गिवन दॅट इज द रे पी क्यू इज अ टँजंट. काय आहे तो टँजंट आहे. त्यानंतर परत काय म्हणतोय की त्यानंतर आपल्याला
पी एस नाव पी एस इज द काय दिलेली सेकंड आहे. आता एक इथं जर का बघायचं झालं तर आपल्याला टँजंट आहे सेकंड आहे म्हटलं तर सेगमेंट 100% आहे म्हणून आपण म्हणणार बाय दॅट इज द टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. याला जर मी अप्लाय केला टँजंट सेगमेंट सेकंड थेरम तर मला काय भेटेल पहा की दॅट इज द पी आर इंटू पी एस इज इक्वल टू पी क्यू. शंकाच नाही काही त्याच्यामध्ये. द पी आर म्हणजे सेगमेंट इंटू दॅट इज द सेकंड इज इक्वल टू टँजंटचा स्क्वेअर. याच्यामध्ये जर मी व्हॅल्यू टाकली तर मला पी आरची व्हॅल्यू तिथे किती दिलेली आहे दॅट इज द पी आर इज इक्वल टू मला म्हणतोय पी आर दिलेला आहे 8, त्यानंतर पी क्यू मला दिलेला आहे 12. ओके, तर मला पी एस आणि त्यानंतर मला आर एस काढायचं आहे. ओके, ह्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकलीत काय भेटेल मला पी आरची व्हॅल्यू किती दिलेली 8 इंटूमध्ये पी एस काढायचं आहे जसाच्या तसा. पी क्यूची व्हॅल्यू किती दिलेली 12चा स्क्वेअर मी फक्त याच्यात टाकली. ओके, तर याला जर का सॉल्व केलं तर काय भेटेल आपल्याला. याला सॉल्व केलं ते मी ज्याच्या पुढे सॉल्व करतो याला का दॅट इज द 8 इंटू पी एस इज इक्वल टू 144. ओके, तर पी एस हा इकडंच राहील 144 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू किती भेटेल मला दॅट इज द 18 युनिट्स. किती भेटेल मला 18 युनिट्स. तर पी एस किती भेटला मला 18 युनिट्स. आता यानंतर आपल्याला काय काढायचं आहे तिथे परत आपल्याला काढायचं आहे की आत्ताच काय काढलं आपण पी एस, त्यानंतर काढायचं आहे आर एस. तर तिथे आर एस काढण्यासाठी सेकंडसाठी नाव पी एस इज इक्वल टू पी आर प्लसमध्ये आर एस म्हणजेच मला काय भेटणार पी एस. तर पी एस मला काय भेटलेलं आहे पी आर प्लस दॅट इज आर एस. तर याच्यापैकी मला आता पी एससुद्धा माहिती 18 आहे, त्यानंतर पी आरसुद्धा माहिती 8 आहे म्हटल्यानंतर मी आर एसने काढू शकत नक्कीच काढू शकतो. ती इथे मी काय टाकू शकतो पी एस माझा किती आलेला 18 द्या टाकून. पी आरची व्हॅल्यू मला माहिती होती, पी आरची व्हॅल्यू किती दिली मला 8 दिलेली प्लसमध्ये आर एस जसाच्या तसा. 18 इकडच्या साईडला हा 8 इकडं आला, इकडच्या साईडला आर एस उरला, इकडच्या साईडला मला किती उरला दॅट इज द 10 इज इक्वल टू आर एस. तर मला हा किती भेटला 10 युनिट्स भेटला. तर क्वेश्चन फर्स्ट इतका साधा सरळ सोपा होता, तुम्हाला सगळ्यांनाच नीट पद्धतीनं जमला असेल. ओके, इथे खाली हा क्वेश्चन दिला होता त्यानुसार याला मी सॉल्व केलं. तर कोणाला काही शंका याच्यामध्ये. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम. बाकी नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये काय म्हणतो की इन द ॲडजॉइंट फिगर द कॉर्ड एम एन अँड द कॉर्ड आर एस शेजारच्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसून राहिले एक इथं अशा पद्धतीत छानशी आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये आपल्याला 2 पद्धतीच्या कॉर्ड दिलेले आहेत. पहिली कॉर्ड आपल्याला एम एन दिलेली आहे, दुसरी कॉर्ड आपल्याला आर एस दिलेली आहे. दोन्ही इंटरसेक्ट होऊन आल्या आतल्या आत म्हणजे की थेरम ऑन इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. डायग्राम दिसल्या मला थेरम अप्लाय केला गेला पाहिजे यस, आणि हा झाला आर. ओके, तर याचा हा क्वेश्चन तसा जर का बाय मिक्स विचारला तर 5 मार्काचा प्रश्न, पण सेपरेट जर का विचारला तर नक्कीच पहिला 2 मार्काचा आहे आणि त्यानंतर दुसरा 3 मार्काचा आहे. तर क्वेश्चन काय म्हणतोय आता बघून घेऊया. क्वेश्चन 2 बोले तो गिवन दॅट. तर गिवन दॅट काय देतोय गिवन दॅट आपण जर का बघितलं तर गिवन दॅट आपल्याला कॉर्ड एम एन दिलेली आहे आणि त्यानंतर परत कॉर्ड दॅट इज द आर एस इंटरसेक्ट होतो म्हणतोय. इंटरसेक्ट इंटरनली म्हणजे पुढे थेरम अप्लाय करायला सोपं. इंटरनली ॲट दॅट इज द डी. देन वी वॉन्ट टू फाइंड इफ द आर डी इज हाऊ मच दॅट इज द आर डी 15 असेल, डी एस हा 4 असेल, त्यानंतर एम डी आपल्याला 8 दिलेला असेल तर फाइंड काय करायचं आहे आपल्याला डी एन करायचं आहे. अगोदर मी हा फर्स्ट सॉल्व करून घेतो. ओके, तर हा विचारला तर हा फक्त 2 मार्कासाठी लक्षात असू द्या तितकी गोष्ट. तर सुरुवातीला डायरेक्ट मी इतकं म्हणणार की पहिल्यासाठी आपण याला सॉल्व करूया लेट दॅट इज द. आता हे तर बाबा एकमेकांना इंटरसेक्ट होतात त्याच्याबद्दल नाही, म्हणून मी बाय दॅट इज द थेरम ऑन इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड जर अप्लाय केला तर काय होईल. तर थेरम ऑफ द इंटरनल डिव्हिजन ऑफ द कॉर्ड मी जर का अप्लाय केला तर मला तिथे भेटेल. हे मी इथे तुम्हाला सांगितलं होतं की जर इंटरनल अप्लाय करायचा सपोज जर का असेल तर मी काय करतो की जितके कितके त्या कॉर्डचे तुकडे होतील त्यांचं फक्त मी काय घेत असतो तिथं मल्टिप्लिकेशन तिथे घेत असतो. तिथे आपण काय बोलणार की दॅट इज द एम डी इंटू डी एन.
एम डी इंटू डी एन इज इक्वल टू दॅट इज द आर डी इंटू डी एस. व्हॅल्यू टाकल्यात काय भेटेल मला, एम डीची व्हॅल्यू 8 दिलेली आहे. ओके, त्यानंतर डी एनची व्हॅल्यू, तर डी एनची मला काढायचं आहे तो जसाच्या तसा. त्यानंतर आर डी मला 15 दिलेला आहे, इंटूमध्ये डी एस मला 4 दिलेला आहे. पटकन जर का याला सॉल्व केलं तर काय भेटेल, पटकन जर का सॉल्व केलं तर मला भेटेल की दॅट इज द 15 चूक 60 म्हणल्यानंतर हा एक काम करूया, याला असं सॉल्व न करता असं करूया, 15 इंटू 4 डिवायडेड बाय दॅट इज द 8, गेट कॅन्सल, दॅट इज द 1, दॅट इज द 2 इज इक्वल टू 15/2 म्हणजे दॅट इज द 7.5 युनिट. ओके, तर याला 7.5 तर मला डी एन किती भेटला, हेन्स डी एन इज इक्वल टू 7.5 युनिट. ओके, हा भेटला मला डी एन. हा तर याच्यामधला सेकंड प्रॉब्लेम आपल्याला असा तिथे भेटेल की क्वेश्चन नंबर सेकंड, फॉर सेकंडसाठी काय म्हणतो आहे, सेकंडसाठी इफ द RS is equal to 18, MD is equal to that is the 9 and the DN is equal to 8, then find the DS, then find the काय म्हणतोय DS फाइंड आउट करायचं आहे. ते इथे सुरुवातीला आपल्याला जर नीट बघितलं तर आपल्याला इथं RSची व्हॅल्यू त्यांनी दिलेली की जी किती आपल्याला दिलेली 18, त्यानंतर आपल्याला MDची व्हॅल्यू दिलेली, त्यानंतर DNची व्हॅल्यू दिलेली, त्यानंतर आपल्याला DS फाइंड आउट करायचं आहे. आर डीची व्हॅल्यू माहिती नाही आहे तर अगोदर आर डी काढूया. चला तर काय म्हणणार आपण की लेट, दॅट इज द लेट की द व्हॅल्यू ऑफ आर डी बी दॅट इज द वाय घेतो मी, कारण की मला माहिती नाही आहे. मग पुढे गेल्यानंतर याच्यामध्ये आपण इथं काय म्हणू शकतो बट की दॅट इज द आपल्याला आर एची व्हॅल्यू दिलेली, तर आर एस इज इक्वल टू मी काय म्हणू शकतो आर डी प्लसमध्ये डी एस म्हणू शकतो मी, कारण काय की आर कोलिनियर टू डी कोलिनियर टू एस. ओके, इथून पुढे गेल्यानंतर मी याच्यामध्ये ही व्हॅल्यू टाकू शकतो बिकॉज द आर एचची व्हॅल्यू 18 आहे म्हटल्यानंतर 18 इज इक्वल टू दॅट इज द, मला इथं आर डीची व्हॅल्यू किती घेतलेली मी वाय, तिथे मी वाय टाकणार वाय प्लसमध्ये डी एस, बरोबर. तर इथेच आपण जर का इथे डी एस जर काढला तर डी एस मला किती भेटणार आहे, हा माझा 18 इकडेच राहील, मायनसमध्ये वाय येऊन जाईल, इकडच्या साईडला मला डी एसची व्हॅल्यू भेटून जाईल. तर मला डी एसची व्हॅल्यू तर भेटलेली. आता काय करणार, नाव दॅट इज द बाय, आता इथे कोणता थेरम लावणार की दॅट इज द थेरम ऑन इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉड. हा मी थेरम इथे लावणार. हा थेरम जर का मी इथे लावला तर मला काय भेटणार, इथे जर का लावला तर मला भेटणार एम डी इंटू डी एन, त्यानंतर आर डी इंटू डी एस. ओके, तर मला भेटणार एम डी इंटूमध्ये दॅट इज द डी एन इज इक्वल टू आर डी इंटूमध्ये दॅट इज द डी एस, एम डी इंटूमध्ये डी एन, त्यानंतर आर डी इंटूमध्ये डी एस. याच्यात जर का व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केली तर मला एम डीची व्हॅल्यू किती दिलेली 9 इंटू मला डी एनची व्हॅल्यू मला 8 दिलेली इज इक्वल टू आर डी. तर आर डी माझा किती आहे, तर आर डी मला इथे मला किती दिलेला आहे वाय. तर वाय जर टाकलात काय भेटेल मला, वाय इंटूमध्ये डी एचची व्हॅल्यू आत्ताच काढली, किती आली माझी दॅट इज द 18 मायनस वाय भेटलेली. आता यालाच पुढे जर का आपण सॉल्व केलं तर काय भेटणार इथे, याला पुढे जर का सॉल्व केलं तर दॅट इज द 9 इंटू 8 जर का केलं तर 72 इज इक्वल टू हा वाय इंटू 18 दॅट इज द 18y आणि मायनसमध्ये वाय इंटू वाय, वायचा स्क्वेअर. आता हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेले. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण जेव्हा अल्जेब्रा बघणार त्यावेळी समजून सांगणार नाही, फक्त इथे समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग इथे जर आता एक काम करूया, ही टर्म उचलून जर मी इकडे नेली, सगळी टर्म जर का उचलून इकडे नेली तर इकडे काय उरणार आहे, 0 उरणार आहे. म्हटल्यानंतर माझा मायनस वायचा स्क्वेअर इकडे आल्यानंतर काय होईल, प्लस होऊन जाईल वाय. त्यानंतर हा जर का 18y मी इकडे आला तर तो काय होऊन जाईल, तो इथं काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल दॅट इज द 18y. आणि हा तर बाबा प्लस 72 पहिला जसा तसा इज इक्वल टू 0. ओके, हे परत इथं समजून घ्या.
मायनस वायचा स्क्वेअर मी इकडं आणला तो प्लस झाला, इकडं काय होता मायनस, तो इकडं आल्यानंतर काय झाला प्लस. त्यानंतर हा जो प्लस 18y होता तो मी इकडं आणला, तो मायनस 18y झाला. हा प्लस तर बाबा 72 इकडं जसा तसा होता तो जसा तसा, इकडं काहीच नाही उरलं म्हणून 0 उरला. आता याचे जर का फॅक्टर मी पाडण्याचे ठरवले तर फॅक्टर मी इथं पाडू शकतो, दॅट इज 1 × 72. फॅक्टर सध्या पाडल्या जाणार नाही तुम्हाला, मी नंतर सांगेनच समजून, आता फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 × दॅट इज 72, दॅट इज 72. आणि 72चे जर आपण सपोज दॅट फॅक्टर पाडले की जेणेकरून त्यांची बेरीज मला किती भेटली पाहिजे -18, तर 72चे मला फॅक्टर इथं असे भेटणार की दॅट इज द 72 आणि चे फॅक्टर मला जेणेकरून असे दोन फॅक्टर पाडायची की ज्यांची बेरीज मला -18 भेटली पाहिजे. तर मी इथं म्हणू शकतो -12 आणि -6 म्हणजे काय, -12 × -6 केला तर मला इथे की त्यांचा प्रोडक्ट मला +72 भेटणार आणि -12 -6 यांची बेरीज मला -18 भेटून जाणार. म्हणजे माझे फॅक्टर बरोबर आहेत, मी हेच फॅक्टर इथे घेणार आणि याच्यामध्ये टाकून देणार. तर काय भेटणार मला वायचा स्क्वेअर, त्यानंतर -12x वाय पाहिजे वाय, त्यानंतर परत काय -6y प्लसमध्ये दॅट इज द 72 = 0. मग मला इथे ही एक पेअर भेटलेली, ही एक पेअर भेटलेली, हे आपण 9th सॉल्व केलेलं आहे बरं का. तर इथलचा वाय आणि इथलचा वाय मी बाहेर काढू शकतो, हा वाय बाहेर काढला, इथं काय उरला y -12 उरला. चला आता परत एकदा याला सॉल्व करून घेऊया. y × y दॅट इज वायचा स्क्वेअर, y × -12 दॅट इज द -12y. मायनसमध्ये आता इथलचा 6 आणि इथलचा 6 मी नक्कीच बाहेर काढू शकतो. जर का मी तिथे बाहेर काढलं तर मला काय भेटणार आहे तिथे, जर का बाहेर काढलं तर इथलचा -6 आणि इथलचा इथे, आता हा मायनस आत मल्टिप्लाय होईल म्हणजे इथं काय होणार दॅट इज द y -12 = 0. परत एकदा याला सॉल्व करून घ्या. -6 × y -6y, मायनस इंटू मायनस प्लस 6 × 12 72. तर इथे मी नक्कीच असं म्हणू शकतो, याला जर का सॉल्व करण्याचा प्रयत्न केला पुढं तर की दॅट इज मला इथे दोन पेअर भेटलेला आहे. y -12 ही एक पेअर मी इथं कॉमन घेतो आहे. त्यानंतर पुढं गेल्यानंतर दॅट इज द y -6 ही एक पेअर भेटलेली = 0. आणि यालाच पुढं जर का मी सॉल्व केलं तर याला मी असं म्हणू शकतो की दॅट इज द y -12 = 0 ऑर दॅट इज द y -6 = 0. हे का घेतलं मी इथं ऑर, कारण की या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, पण नेमकी कोणत्या टर्मची व्हॅल्यू 0 आहे हे मला माहिती नाही, म्हणून मी दोघांची व्हॅल्यू 0 घेतलेली. y = हा मायनस इकडे नेला तो प्लस झाला, ऑर दॅट इज द y हा इकडे गेल्यानंतर प्लस झाला. तर इथे मी असं म्हणू शकतो की मला इथे dsची व्हॅल्यू, अरे y म्हणजे काय होता, y म्हणजे इथे आपण म्हणू शकतो की दॅट इज द y म्हणजे आपण इथे काय घेतला होता की दॅट इज RD, आणि RD आपल्याला इथे जर का आपण याच्यामध्ये टाकला तर मला इथे डायरेक्ट ds नाही घेतलं जाणार. RD = y = 6 or 12. हे थोडं जरा इकडेच्या साईडला सॉल्व करतो. तर इथे काय म्हणू शकतो, याला जर का सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर की मला RD भेटलेलं 6 किंवा 12. तर इथे मी काय म्हणू शकतो की यालाच जर का सपोज दॅट सॉल्व करण्याचा प्रयत्न केला मी, तर इथे मला ds, तर मला ds काढायचं आहे. तर ds म्हणजेच काय घेतलं तर मी ds = हे पाहून घ्या इथे दॅट इज द 18 - y, आणि याच्या जर का व्हॅल्यू टाकली तर 18 - y, तर y माझा किती आलेला आहे 6, तर खाली किती उरला दॅट इज द काय 18मधून 6 गेला दॅट इज द 12. म्हणजे dsची एक व्हॅल्यू मला भेटली. दुसरी व्हॅल्यू परत काढून घेऊया दॅट इज द 18 - y, कारण की वायची परत एक दुसरी व्हॅल्यू दॅट इज द 18 - 12. तर इथे किती भेटणार आहे मला 6. तर म्हणजे ही भेटली मला dsची व्हॅल्यू. तर मला एक तर dsची व्हॅल्यू 6 भेटायला पाहिजे किंवा एक तर dsची व्हॅल्यू मला 12 भेटायला पाहिजे. हे दोन्ही आन्सर बरोबर आहे, दोन्ही आपल्याला आन्सर तिथं 100% लिहिणं आहेत. ओके, तर जर लिहून घ्यायचं असेल तर टेक दिस स्क्रीनशॉट. ओके, तर चला याच्यानंतरचा नेक्स्ट बाकी याच्यानंतरच्या क्वेश्चन 3मध्ये O इज द सेंटर ऑफ द सर्कल आहे. त्यानंतर B इज द पॉईंट ऑफ द कॉन्टॅक्ट, कारण की टँजंट आहे. त्यानंतर सेगमेंट OE आणि त्यानंतर AD सुद्धा परपेंडिक्युलरमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला ABची व्हॅल्यू 12 आहे, त्यानंतर ECची व्हॅल्यू 8 आहे. देन फाइंड आपल्याला तिथे 3 टर्म काढायचे. तर पटकन पहा, इथे डायग्राम अशा पद्धतीत आहे. डायग्राम एकदा मी काढून घेतो आहे. डायग्राम जर तुम्ही बघितली तर डायग्राम फार सुटसुटीत छानपैकी देतात हे लोक.
पण सोडवण्यासाठी तितकं आपल्याला डोकं लावणं पडतं. ओके, तर एक मला टँजंट दिसते, एक मला सेकंड दिसते. इथे सांगण्याची गरज पडणार नाही की कोणता थेरम लागणार आहे, आणि सेगमेंटसुद्धा तयार होऊन आली. तर इथे थेरम अगोदर प्रॉब्लेम आल्या तो आपल्याला समजला पाहिजे, याच्यामध्ये कोणता थेरम ॲप्लिकेबल होऊ शकतो, कमीत कमी अंदाज तरी आला पाहिजेत. ओके, तर त्यामुळे बरोबर ॲप्लिकेशन आपल्याला करायला शिकायचे, ना की त्याचा प्रूफ नाही आला तरी चालेल थोड्या वेळासाठी, पण त्याचं ॲप्लिकेशन मला जमलं पाहिजे. हे जर इकडचं दिसत नसेल तर हा माझा ए आहे. हा, तर इकडच्या साईडला अगोदर काय दिलेलं आहे गिवन दॅटमध्ये ते लिहून घेऊया. क्वेश्चन नंबर दॅट इज द 3. ओके, क्वेश्चन नंबर 3मध्ये गिवन दॅट दॅट इज द ओ काय सेंटर, त्यानंतर आपला बी काय, बी इज अ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो कॉन्टॅक्ट. त्यानंतर सेगमेंट दॅट इज द ओ ई इज अ परपेंडिक्युलर टू द सेगमेंट दॅट इज द ए डी. बरोबर, त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला ए बी किती दिलेला आहे, ए बी आपल्याला 12 आहे. त्यानंतर ए सी किती आहे माझा, तर ए सी 8 आहे. देन फाइंड काय करा म्हणतो, फाइंड दॅट इज द फर्स्ट नंबरला म्हणतो आहे की ई डीची व्हॅल्यू काढा, सेकंड नंबरला म्हणतो आहे डी सी काढा, आणि थर्ड नंबरला म्हणतो आहे की दॅट इज द काय, तिथे आपल्याला कशी व्हॅल्यू काढायची, डी एची व्हॅल्यू काढायची. तर फर्स्ट नंबरचा आपण इथे लगेच काय ई डीची व्हॅल्यू एकदा काढून घेऊया. तर ई डीची जर मला इथे सुरुवातीला ई डीची व्हॅल्यू काढायची असेल तर मी इथे म्हणू शकतो आता आपल्याला ई डी काढायचा आहे. तर हा झाला ए पासून तर डीपर्यंत काढायचं आहे. आता सगळ्यात अगोदर मला इतकं माहिती आहे की ए बी टँजंट आहे की पॉईंट बीला, त्यानंतर ई डी एक सेकंड आहे. तर सेकंडची व्हॅल्यू मला काढायची. तर चला पुढे गेल्यानंतर काय म्हणू शकतो मी की दॅट इज द लाईन ए बी इज टँजंट आहे, टँजंट ॲट पॉईंट बी. हे पूर्णचे पूर्ण लिहिणं पडतं बोर्डाच्या पेपरमध्ये सुद्धा. अँड द सेगमेंट जी आपल्याला ई डी आलेली, ई डी काय सेकंड आहे, काय सेकंड. मग इथं मी म्हणू शकतो बाय दॅट इज द टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. अक्षर समजून घ्यायचे. ओके, टँजंट सेकंड सेगमेंट थेरम मी अगोदर तुम्हाला म्हटलं होतं की इथे आपल्याला एक टँजंट आहे, सेकंड आहे, सेगमेंटसुद्धा आहे. तर टँजंट आपल्याला इथे ही दिलेली ए बी नावाची, सेकंड आपल्याला ई डी आहे, त्याच्यानंतर सेगमेंट आपल्याला ए सी आहे. जर अप्लाय केला तर काय म्हणू शकतो, आपला शॉर्टकट काय, शॉर्टकट जर मी इथं म्हटला तर शॉर्टकट आपल्याला या थेरमचा टँजंट सेकंड सेगमेंट थेरमचा काय म्हणू शकतो आपण, सेगमेंट इंटू दॅट इज द सेकंड इज इक्वल टू टँजंटचा स्क्वेअर घेतो आपण. तर इथे मी काय म्हणणार इथे की दॅट इज द सेगमेंट. तर सेगमेंट माझी कोणती आलेली, दॅट इज द सेगमेंट माझी इथं ए सी आलेली, ए सी इंटू सेकंड. तर सेकंड कोणती माझी ए डी, आणि टँजंटचा स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर, ए बीचा स्क्वेअर. ओके, याच्यामध्ये जर मी व्हॅल्यू टाकली तर मला इथे अगोदर काय ए सीची व्हॅल्यू किती दिली, तर ए सीची व्हॅल्यू मला किती दिलेली 8. तर मी काय म्हणणार 8 इंटूमध्ये ए डी. तर ए डी मला काढायचं आहे म्हणून जसाच्या तसा ए डी इज इक्वल टू ए बीची व्हॅल्यू मला दिलेली किती 12 आहे, आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. यालाच पुढं जर का मी सॉल्व केलं तर 8 इंटू दॅट इज द ए डी इज इक्वल टू 144. ओके, 144. मग इथे मला वाटतं आय थिंक फर्स्ट प्रॉब्लेममधली जी फर्स्ट केस आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण असंच कमीत कमी केलं होतं. तर हे कुठेतरी सिमिलर नाही वाटू द्यायचं. आपण हीच केस जर का पुढं सॉल्व केली तर काय भेटणार मला की दॅट इज द ए डी इज इक्वल टू 144 डिवायडेड बाय 8, आणि याने याला भाग दिला तर आपल्याला इथे किती भेटणार, दॅट इज द 18 युनिट्स. तर मला ई डी इथे किती भेटला, तर ए डी इज इक्वल टू 18 युनिट्स. तर हा मला इथे फर्स्ट केस भेटून गेली. तर ई डी माझा किती भेटला मला 18 युनिट्स. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला काढायचं आहे दॅट इज द डी सी. आता सेकंड नंबरला आपल्याला इथे काय काढायचं आहे, डी सी फॉर द डी सी. तर डी सी काढण्यासाठी लेट दॅट इज द आपल्याला इथं आपण असं नाही म्हणू शकत की ए डी, पण आता की आपल्याला डी सी, आपल्याला ए डीची व्हॅल्यू माहीत झाली म्हणलं तर डी सी 100% तिथे माहिती होईल. तर आपण म्हणू शकतो काय ए डी म्हणजे काय, दॅट इज द ए सी प्लसमध्ये मी त्याला डी सी नाही का म्हणू शकत की काय ए डी म्हणजे काय की ए सी प्लसमध्ये डी सी. कारण काय, कारण की ए कोलिनियर टू सी कोलिनियर टू डी, मग मी असं म्हणू शकतो त्याला. मग याच्यामध्ये जर का मी व्हॅल्यू टाकली तर मला ई डीची व्हॅल्यू किती दिलेली, तर ई डीची व्हॅल्यू मला इथे आत्ताच मी काढली किती आली माझी, दॅट इज द 18 इज इक्वल टू ए सी. तर मला ए सीची व्हॅल्यू किती दिलेली गिवन दॅटमध्ये 8 प्लसमध्ये डी सी. तर डी सी मला काढायचं आहे म्हणून तो जसाच्या तसा इज इक्वल टू 18 मायनस हा इकडं आला 8
इज इक्वल टू डी सी. नंतर किती भेटला मला डी सी, दॅट इज द 10 युनिट्स. डी सी बोले तो दॅट इज द 10 युनिट्स. ओके. त्याच्या पुढचा लास्ट वन दॅट इज द डी. तर लास्ट वन डी ई काढण्यासाठी दॅट इज द थर्ड नंबरचा डी ई. तर आपल्याला डी ई काढायचा आहे तो सोलेट. फार सोपे 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 क्वेश्चन आहेत, हे 100% जमायलाच पाहिजे. आता डी ई काढायचं आहे. तर डी ई आपण इथे काढण्यासाठी अगोदर कशासोबत काहीतरी परपेंडिक्युलर दिलेलं आहे, कशासोबत काहीतरी परपेंडिक्युलर दिलेलं. मला ज्या अर्थी इथं डी सी माहिती झालेलं आहे, तर माझा डी सी किती आलेला आहे 10 म्हटल्यानंतर माझा डी किती यायला पाहिजे 5 यायला पाहिजे. कारण काय, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड इट बायसेक्ट द कॉर्ड. 9th मधली प्रॉपर्टी तीच यूज करायची. परत एकदा रिपीट आहे का की परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड इट बायसेक्ट द कॉर्ड. सेंटरमधून कॉर्डवर जर परपेंडिक्युलर टाकला तर तो त्या कॉर्डला बायसेक्ट करतो. हा एक थेरम आपण 9th मध्ये बघितलेला आहे. तोच थेरम इथं मी यूज करणार. कुठलचं कसंही काही आपण यूज करू शकतो, फक्त त्याला रेफरन्स व्यवस्थित दिला गेला पाहिजे. ओके. तर इथं मी काय म्हणू शकतो की दॅट इज, आता हे मी माझ्या मनात नाही, त्यानं दिलेलं आहे की सेगमेंट दॅट इज द ओ ई इज अ परपेंडिक्युलर टू द सेगमेंट दॅट इज द, आपण काय म्हणू शकतो तिथे त्याला काय म्हणतो, काय ईडी. मग पुढे गेल्यानंतर म्हणून आपण त्याला असं नाही म्हणू शकत की सेगमेंट दॅट इज द ओ ई इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू द सेगमेंट सी डी. शंकाच नाही काही. जर का तिथे आपल्याला ईडी सोबत सपोज जर असेल तर सी डी सोबत सुद्धा परपेंडिक्युलर आहे. सी डी काय माझी कॉर्ड आहे, सी डी म्हणजे काय डी सी आहे. बट दॅट इज द सी डी इज इक्वल टू 10 युनिट्स. अरे हे ऑलरेडी आपण इथे काय घेतलेलं आहे ना. ओके. तर मी इथं काय म्हणू शकतो की दॅट इज द डी ई इज इक्वल टू हाफ ऑफ दॅट इज द डी सी. त्याला सी डी म्हणा का डी सी म्हणा. आता याच्या पुढं कारण काय देणार, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड it bisect the chord. Okay. Perpendicular drawn from center of the circle to the chord, it bisect the chord. याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली काय भेटेल मला, दॅट इज द हाफ ऑफ, इथे मला डी सीची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10, गेट कॅन्सल, दॅट इज द हाफ म्हणजे इथे किती जाईल, इथे याला 5चा भाग जाईल म्हणजे किती उरला 5. दॅट इज द डी किती भेटला मला 5 युनिट. किती भेटला 5 युनिट. ओके. तर पहिला मला भेटला तिथे काय 18, त्यानंतर मला दुसरा 10 आणि तिसरा 5 युनिट्स. त्याचं काय लिहून घ्यायचं असेल तर घ्या एक पटकन स्क्रीनशॉट, प्रॉब्लेम बघूया. जर का आपण नेक्स्ट प्रॉब्लेमवर गेलो तर नेक्स्ट प्रॉब्लेम फार सोपा आहे. आपल्याला शेजारी एक तिथे फिगर दिलेली आहे किंवा डायग्राम दिलेली, पी क्यूची व्हॅल्यू, क्यू आरची व्हॅल्यू, पी एचची व्हॅल्यू दिलेली, त्यानंतर टी एस काढायचा. डायग्राम एकदा पटकन मी काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही चला या वापस. ओके. तर इथे आपल्याला या मी पूर्णची डायग्रामाने घेऊन त्या टाकून घेतलेले. आपल्याला आता इथे पहा की बरोबर की आपल्याला पी क्यू, तर पी क्यू मला किती दिलेला आहे 6. तर पी क्यू मला ऑलरेडी माहिती किती आहे 6 आहे. त्यानंतर मला क्यू आर किती दिलेलं आहे, तर क्यू आर मला 10 इथे म्हणतो आहे. त्यानंतर मला पी एस किती दिलेला आहे, दॅट इज द 8 दिलेला आहे. तर मला टी एस काढायचा आहे बरोबर. तर मला टी एस किती असेल, काहीच नाही आपल्याला, कारण की दोन तिथे काय दिलेले आहेत कॉर्ड आहेत. तर त्या दोन्ही कॉर्ड बाहेरच्या साईडला इंटरसेक्ट होऊन राहिला ॲट पॉईंट पीला. तर थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड इथे अप्लाय होणार आहे. पटकन व्हॅल्यू टाकायचे, झटकन काढून घ्यायचे. सो लेट स्टार्ट. काय म्हणणार सुरुवातीला, इथे दॅट इज द लेट. सगळ्यात अगोदर मी इथं सुरुवातीला जो पी आर आलेला आहे तर पी आरला इथं बोलून घेऊ बरं. पी आर म्हणजेच काय, पी क्यू प्लसमध्ये दॅट इज द क्यू आर म्हणू शकतो मी, कारण की पी कोलिनियर टू क्यू कोलिनियर टू आर बरोबर. मग इथे पुढे गेल्यानंतर याच्यामध्ये मी पी आर इज इक्वल टू, मला पी क्यू मला किती दिलेला आहे, तर पी क्यू माझ्याकडे किती भेटलेला आहे 6.
प्लसमध्ये क्यू आर. आता हे मी कशासाठी काढून टाकलं, कारण की मला थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉडमध्ये पी आरची व्हॅल्यू टाकायची म्हणून काढून टाकलं. त्यानंतर क्यू आर माझं किती दिलेलं आहे 10 म्हणल्यानंतर मला किती भेटून जाईल 16 युनिट्स. तर मला पी आर किती भेटला 16 युनिट्स. बरोबर. चला पी आर भेटलेला आहे मला इथे 16. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर जी आपली कॉड आहे, कॉड जी आपल्याला इथे भेटलेली की त्या टी एस, कारण की मी इथं टी पी नाही म्हणू शकत. या टी एस या कॉडचं हे बाहेरचं व्हर्जन आहे. ही डायरेक्ट अँड डायरेक्ट टी पी ही कॉड नाही आहे, फक्त कोणती टी एस आणि त्यानंतर आर क्यू. टी एस अँड कॉड आर क्यू इंटरसेक्ट externally at point P, then by theorem on external division of chord. बरोबर. ऑफ कॉड जर इथं अप्लाय केला तर काय असतो थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉडमध्ये. तर आपण इथं काय म्हणणार की दॅट इज द पी क्यू इंटू दॅट इज द पी आर. आपण पूर्ण घेतो ना. पी क्यू ती कुठपर्यंत गेली आणि कॉडचं नाव काय. ओके. त्यांचं काय घेतो आपण मल्टिप्लिकेशन. दॅट इज म्हणून इथं म्हणणार आपण पी क्यू इंटू दॅट इज द पी आर इज इक्वल टू. आता आपल्या पलीकडे सायला तसं पी एस इंटू दॅट इज द टी पी किंवा पी टी. पी एस इंटू दॅट इज द पी टी. ओके. आणि ह्याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू टाकली तर मला पी क्यूची व्हॅल्यू, तर पी क्यूची व्हॅल्यू मला किती दिलेली 6 हे पाहिजे. आणि इंटूमध्ये पी आर, तर पी आर मी अगोदरच इथे काढून ठेवलेला आहे. पी आर माझा किती भेटलेला आहे मला दॅट इज अ 16 युनिट्स. जर भेटलेला सपोज जर असेल तर मला इथे किती भेटलेलं आहे 16 इज इक्वल टू मला पी एस, तर पी एस मला किती दिलेलं आहे 8 आणि इंटूमध्ये पी टी, तर पी टी मी इथं अगोदर काढून घेतो. पी टी काढल्याशिवाय मला तिथे त्याचा टी एस भेटणार नाही. तर पी टी जसाच्या तसा याला जर का पुढं आपण सॉल्व केलं तर हा 6 इंटू दॅट इज द 16 असा ठेवा डिवायडेड बाय इथं आपल्याला 8 भेटून जाईल. म्हणजे इकडच्या साईडला काय उरला फक्त पी टी उरला. ओके. तर याला जर का आपण सॉल्व केलं तर इथे हा गेट कॅन्सल होऊन जाईल किंवा याला आपण गेट कॅन्सल करू. 8 2 16. तर इथे किती उरला 6 इंटू दॅट इज द 2 इज इक्वल टू पी टी. तर मला पी टी किती भेटला 12 युनिट्स भेटला. पी टी मला किती भेटला 12 युनिट्स. आता पी टी भेटला म्हटल्यानंतर मी सहजरित्या तिथं टी एस काढू शकत नाही का. मला एक सांगा पी टी माहिती आहे आणि पी एस माहिती आहे तर टी एस काढू शकतो. म्हणून मी इथं काय म्हणणार, आता हा जो आजूबाजूचा बॅकग्राऊंडचा आवाज येतोय ते त्याला माझा विलाज नाही, कारण की मी भरपूर प्रयत्न करतो न येऊ देण्याचा. पण त्या पाखरांच्या मी ते पाखरांचं तोंड तर नाही बंद करू शकत, तर तितकं थोडंफार ॲडजस्ट करून घेत चला. इथे मला पी टी, तर पी टी मी म्हणू शकतो पी टी बोले तो क्या आएगा पी एस प्लस दॅट इज द टी एस आएगा. कारण काय, कारण की पी कोलिनियर टू एस कोलिनियर टू टी. मग पी टी आत्ताच किती काढला 12 इज इक्वल टू पी एस, तर पी एस किती 8 आहे प्लसमध्ये टी एस. तर 12 मायनस दॅट इज द 8, कारण की हा इकडं आला इकडच्या साईडला टी एस उरला, हा इकडच्या साईडला उरला, तर मग त्यानंतर 12मधून 8 दॅट इज द 4 इज इक्वल टू टी एस. बरोबर. 4 इज इक्वल टू टी एस. तर मला टी एस कितना मिला 4 युनिट्स. कितना मिला टी एस 4 युनिट्स. ओके. कोणाला काही शंका जर का असेल तर खाली कमेंट करत जा रे बाबा. ओके. जर का लिहून घ्यायचं असेल तर घ्या पटकन स्क्रीनशॉट करून. शेवटचा प्रॉब्लेम आहे. शेवटचा प्रॉब्लेम म्हटल्यानंतर या चॅप्टरमधला शेवटच्या प्रॅक्टिस सेटमधला शेवटचा प्रॉब्लेम. ओके. शेवटचा प्रॉब्लेम बघण्याच्या अगोदर एक 2 मिनिटात माझ्या काही सूचना आहेत त्या पटकन ऐकून घ्या. या चॅप्टरचा व्हिडिओ संपत नाही तर खाली याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे त्याची लिंक खाली दिलेली आहे, तो ग्रुप येतं जॉईन करून घ्या. त्या ग्रुपवर मी पायथागोरस चॅप्टरचा एक प्रॅक्टिस पेपरसुद्धा टाकलेला आहे, फुल टू फुल बोर्डाच्या प्रॅक्टिस पेपरनुसार. त्यानंतर सर्कल चॅप्टरवर सुद्धा त्याच्यावर लवकरच मी पेपर टाकणार आहे. म्हणजे सर्व प्रॅक्टिस तुमची तिथून होणार आहे. जर का तिथून नसेल तुम्हाला, जर का तो ग्रुप नसेल जॉईन करायचं तर खालीच मी परत, जर का तिकडे जायला नसेल आवडत तुम्हाला टेलिग्रामवर, तर मी खालीच दोन्ही पेपरची सुद्धा लिंक टाकून देतो. लिंकवर क्लिक केल्या पेपर PDF स्वरूपात तुमच्या फोनमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये डाउनलोड होऊन जाईल. ओके. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा. जर का नसलच काहीच नसेल जमत किंवा डाउनलोड नसेल होत, काहीतरी अडचण येत असेल तर माझा खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करून मी तुम्हाला तो पेपर टाकून देईन. पण प्रॅक्टिस करा.
ओके, तर प्रॅक्टिस करा, मला बाकी काही सांगायचं नव्हतं. सो लेट स्टार्ट. दॅट इज द क्वेश्चन नंबर 5मध्ये आपल्याला गिवन दॅटमध्ये की एक सेगमेंट दॅट इज द ई एफ दिलेला आहे, तो त्याचा डायमीटर आहे. दॅट इज द ई एफ आपला काय दिलेला आहे, डायमीटर. पुढे गेल्यानंतर डी एफ, तर डी एफ आपल्याला टँजंट सेगमेंट दिलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला रेडियस काय दिलेली, रेडियस आपल्याला आर म्हणतोय. पुढे गेल्यानंतर असं जर का असेल तर प्रो दॅट आपल्याला करायचं डी इंटू जी, दॅट इज द डी ई इंटू जी ई इज इक्वल टू 4 टाइम ऑफ द आरचा स्क्वेअर. तर फार सोपं आहे. इथं एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करूया आपण. कन्स्ट्रक्शन जर का केलं तर कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला एफ आणि जी जॉईन करून घ्यायचं आहे. तर याला एखाद्या थेरमसारखं आपण पटकन एकदा सॉल्व्ह करून घेऊया. सुरुवातीला गिवन दॅट तर मी पूर्ण टाकलेलं, टू प्रूफसुद्धा टाकलेलं आहे. कन्स्ट्रक्शन मी इथे लिहितोय. तर कन्स्ट्रक्शनमध्ये काय म्हणणार मी, कन्स्ट्रक्शन आत्ता जे केलं, आता कन्स्ट्रक्शन तसं का केलं, कारण की मी जोपर्यंत आपला ई डी एफ आणि त्यानंतर आपल्याला की काय ई जी एफ हे 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड घेऊन त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर का केलं आपण तर 100% आपल्याला जे आपला आन्सर ते भेटून जाईल. ओके, तर टेन्शन घ्यायचं नाही. तर इथे कन्स्ट्रक्शनमध्ये काय म्हणणार मी, कन्स्ट्रक्शनमध्ये मी फक्त जॉईन म्हणणार. जॉईन दॅट इज द सेगमेंट जी एफ. ओके, सो लेट स्टार्ट प्रूफ. तर प्रूफकडे जर का गेलो आपण तर प्रूफमध्ये आपण म्हणणार की सुरुवातीला जो आपल्याला दिलेला आहे ते एकदा बघून घेऊया की सेगमेंट जी आहे ध्यानात इतकंच ठेवायचे की हे 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, बाकी काहीच नाही करायचं याच्यामध्ये. तर आपण इथे काय म्हणणार की सेगमेंट जी आपला ई एफ आलेला आहे, ई एफ इज अ डायमीटर. काय तो डायमीटर असं मी नाही, असं तो म्हणतोय. आणि तो कशात म्हणतोय, गिवनमध्ये. जर का इथे आपल्याला म्हणजे हा जर इथे सपोज डायमीटर सपोज असेल तर हे सेमी सर्कल आणि हे सेमी सर्कल आहे. आणि सेमी सर्कलमध्ये हा अँगल इन्स्क्राईब्ड होत असेल तर हा नक्कीच कितीचा असायला पाहिजे, 90चा असायला पाहिजे. म्हणून मी इथं काय म्हणणार की अँगल ई जी एफ इज इक्वल टू 90 डिग्री. हा जर का 90 डिग्री सपोज जर असेल तर याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणा. याच्या पुढं कारण द्या की दॅट इज द अँगल इन्स्क्राईब इन सेमी सर्कलमध्ये अँगल इन्स्क्राईब्ड झाला होता. ओके, त्याच्यापुढे परत जर का आपण गेलो तर परत त्यानेच गिवन दॅटमध्ये दिलेलं आहे की सेगमेंट जी आपली आहे तर डी एफ, सेगमेंट डी एफ इज अ टँजंट सेगमेंट. ही काय टँजंट सेगमेंट आहे. ओके, तर इथे आपण काय म्हणू शकतो की ही जर टँजंट सेगमेंट सपोज जर का आपल्याला भेटत असेल तर आपल्याला ई एफ डी, कारण काय इथं मी म्हणू शकतो की दॅट इज द अँगल ई एफ डी इज इक्वल टू ऑल्सो 90 डिग्री. इट इज अ इक्वेशन नंबर सेकंड. त्याच्या पुढं कारण की दॅट इज द टँजंट थेरम. टँजंट थेरम काय होता की बघितलं होतं सुरुवातीला की दॅट इज अ टँजंट इज अ परपेंडिक्युलर टू द रेडियस. अरे बाबा एच एफ तर रेडियस आहे ना. ओके, टँजंट इज अ परपेंडिक्युलर टू द रेडियस किंवा टँजंट इज अ परपेंडिक्युलर टू द डायमीटर, तुम्ही असंही तिथं म्हणू शकता. त्याच्याबद्दल काही टेन्शन नाही. पुढं चला, पुढे गेल्यानंतर आपण म्हणू शकतो इथे आता जर मी ट्रायंगल घेतला डी एफ ई जर का घेतला तर इन ट्रायंगल डी एफ ईमध्ये मी इथं काय म्हणू शकतो की जो अँगल आपल्याला भेटणार आहे अँगल ई एफ डी आपल्याला इथे किती भेटलेला आहे, 90चा भेटलेला आहे. इथे मी काय म्हणू शकतो की अँगल ई एफ डी इज इक्वल टू 90 डिग्री. फ्रॉम इक्वेशन कुठून घेतलं, फ्रॉम इक्वेशन सेकंडून घेतलं. ओके, मग हा ट्रायंगल म्हणून मी काय म्हणू शकतो ट्रायंगल डी एफ ई इज राईट अँगल ट्रायंगल. ओके, तशाच पद्धतीने मी जर का घेतला इथे तर दॅट इज द पुढे गेल्यानंतर परत मी म्हणू शकतो की त्या ई जी एफ बद्दल बोलूया. ई जी एफ इन ट्रायंगल ई जी एफ आपल्याला ई जी एफमध्ये सुद्धा अँगल ई जी एफ सुद्धा किती भेटलेला आहे 90 डिग्री. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट द ट्रायंगल ई जी एफ इज अ राईट अँगल ट्रायंगल. मग जर हे मला दोन्हीच्या दोन्ही राईट अँगल ट्रायंगल भेटत असतील तर दॅट इज अ सिमिलरिटी इन अ राईट अँगल ट्रायंगल. यांना प्रूव्ह दॅट करण्याची गरजच नाही की हे तिथे सिमिलर आहेत म्हणून मी म्हणू शकतो मी ट्रायंगलचं नाव थोडं जरा चेंज करतो. हा जो वरचा आहे ना इथे मी याला म्हणतो की दॅट इज द डी एफ ई न म्हणता मी याला काय म्हणणार की दॅट इज द
ट्रायंगल EFD म्हणतो, कारण की त्याशिवाय करस्पॉन्डिंग साईड येणार नाही. सिमिलर टू द ट्रायंगल दॅट इज द EGF. काय म्हणणार पुढं कारण का दॅट इज द, हे कारण फार महत्त्वाचं आहे, सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. तर हे कारण फार महत्त्वाचं आहे, ते 100% दिलं गेलं पाहिजे. मग यांच्या करस्पॉन्डिंग साईड जर काय घेतलं तर करस्पॉन्डिंग साईड पूर्ण घेऊन टाकूया. पहिला इकडचा EF तर इकडचा EG, पलीकडचा जर आपण दॅट इज द EFD घेतला, EFD अपॉनमध्ये इकडचा काय भेटेल मला GF भेटेल. इकडचा जर मी ED घेतला तर इकडचा मला काय भेटायला पाहिजे EF भेटायला पाहिजे, बरोबर. तर मला FD आणि G, तर मला इकडं कुठंच दिसत नाही म्हणून ही साईड मी इथं कट करतोय. तर उरलं काय इथं EF अपॉनमध्ये EG इज इक्वल टू दॅट इज द ED अपॉनमध्ये EF. ओके, तर यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर काय केलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन काय भेटणार मला की EG इंटू ED, EG इंटू दॅट इज द ED इज इक्वल टू काय भेटणार EF इंटू दॅट इज द EF, बरोबर. तर इथे पुढं चला, पुढं गेल्यानंतर यात काय EG, तर EGलाच आपण इथं काय म्हणू शकतो G म्हणू शकतो, आणि EDला काय म्हणू शकतो D इज इक्वल टू. आता इथे याचा स्क्वेअर नाही येणार, काय इथे आपण काय म्हणू शकतो की काय EF म्हणजे इथे याचा स्क्वेअर येऊन जाईल कारण की दोघांचा, म्हणून काय म्हणणार EFचा स्क्वेअर. यालाच पुढं जर का सॉल्व केलं आपण तर इथे असं म्हणू शकतो आपण, तर हा जो इथलचा काय EF आलेला आहे, EFसाठी पहा इकडे, तर EF म्हणजे काय रे बाबा डायमीटर होता, आणि डायमीटर म्हणजे काय ट्वाईस टाईम ऑफ द आर. तर मी इथं टाकू शकतो दॅट इज द ट्वाईस टाईम ऑफ द आर, आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 4 टाईम ऑफ द आरचा स्क्वेअर. इकडच्या साईडला GE इंटूमध्ये दॅट इज द D, आणि यालाच मी असं नाही लिहू शकत की DE इंटूमध्ये दॅट इज द GE इज इक्वल टू 4 टाईम ऑफ द आरचा स्क्वेअर. तर दिसायला फार सोपा प्रॉब्लेम आहे, सॉल्व करायला सुद्धा फार सोपा आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. फार सोपा चॅप्टर होता हा सर्कल, आणि याच पद्धतीने हा चॅप्टर इथेच संपला. ओके, तर परत एक मी आत्ता जे तुम्हाला बोलत होतो टेलिग्रामबद्दल, तर टेलिग्रामवर मी बरेचसे ऑब्जेक्टिव्हसुद्धा टाकणार आहे. ऑब्जेक्टिव्ह त्याला पोल आहेत, तिथं तुम्ही त्याच्यावरती काही क्लिक करू शकता, कोणता बरोबर आहे कोणता आहे, म्हणजे एक पद्धतीच तिथे सुद्धा तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. ओके, आणि आता यानंतर आपण लगेच यानंतरच्या पार्टमध्ये याचा प्रॉब्लेम सेट बघणार आहोत. तर प्रॉब्लेम सेट आपल्याला बघण्यासाठी प्रॉब्लेम सेटमध्ये एकूण आपल्याला 25 क्वेश्चन दिलेले आहेत, आणि फार महत्त्वाचा प्रॉब्लेम सेट आहे हा. 25 क्वेश्चन म्हटल्यानंतर एका व्हिडिओमध्ये जरी मी 10 क्वेश्चन कवर करण्याचा प्रयत्न केला तर 3 तासामध्ये हा प्रॉब्लेम सेट होऊन जाईल. म्हणजे शेवटच्या पार्टमध्ये आपल्याला काय 5च प्रॉब्लेम घ्यायचे, ते फार थोडी जरा मोठे प्रॉब्लेम आहेत. तर बघूया काय काय होतं. तर तोपर्यंत तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी याच्यावर तुम्हाला ॲक्टिव्हिटी वगैरे सगळं काही देऊन टाकणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही. फक्त तुम्ही आता टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, जर का नसेल जॉईन करायचं खाली मी प्रत्येक याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक देऊन टाकणार आहे, तुम्ही तिथूनही डाउनलोड करू शकता. तोपर्यंत अभ्यास करा, चांगले राहा, तोपर्यंत बाय.